मग माझ्या बहिणीनं एकच विचार करा, जर ही काळ्या आई त्याला उपाशी मारणार नाही तर काळ्या आईची सेवा करणार माझं शेतकऱ्याचं पोरग तुमच्या पोरीला उपाशी ठेवेल का? म्हणून हात जोडून विनंती करतो, आता विचार बदला. बरं आमची पोरं एवढी स्वाभिमानी आहे, नाही तर गावात बापन पोरं नाही हुशार राहत्यात. पप्याच्या लग्नाचं वय झालं का बाप हळूच म्हणतो, पप्या येडेवाणी करू नको, इथं थांबला तुला कोण पोर देणार नाही. तू तिकडे जालना या माहिती नाही, तिकडे चाकण या माहिती जाऊन चिटक, काय लागल ते तुला विकून देतो, पण माग येऊ नको. आमचं कार्ट एवढं स्वाभिमानी, ते म्हणतात 36चा नाही 43चा होईल, मग खोटं बोलून लग्न करणार नाही. नाही तर काही बापन काही पोरं गावात नाही हुशार आहेत. पप्याच्या लग्नाचं वय झालं का बाप हळूच म्हणतो, पप्या थांबू नको. तसं जमणार नाही. तो आपला चाकण एमआयडीसी जाऊन चिटक, काय लागल ते तुला विकून देतो, पण माग येऊ नको. गेला पप्या. दुसऱ्या दिवशी अख्या गावाला पेढे मा पप्पू चिटकला. शेजारचं म्हणतं मला 92% मार्क होते, याच्या पप्याला 42% मार्क होते. एमआयडीसीतला कांठादेव याला पावन झाला. भाऊ 3च महिने गेले, परत गावाला पेढे मा पप्पू परमनंट झाला. ते शेजारला अटॅक यायची वेळ. आता गावात 4 इडी राहत्यात. ते म्हणले त्यांचा पप्पू परमनंट आपली पोर देऊन टाकू. 20 काय 30 लाख लग्नाला खर्च केला. गावाला 3 दिवस जेवणच होतं. लग्न झालं 8-9 महिनेच गेले. आम्ही चालतो कुंभार पिंपळगावला. जाताना एकूण जाण्याचा योग आला. समोरून आला एक छोटा हत्ती. डोकून पाहिलं, माग एक पलंग, एक गॅसची टाकी, एक भांड्याची पिशवी, एक फ्रीज. पुढे डोकून पाहिलं, छोटा हत्तीचा ड्रायव्हरच्या बाजूला पप्पू, पप्पूच्या बाजूला पप्पूची गुड्डी. काय झालं बाबा, कंपनी अंबरनाथला गेली. कमीत कमी आमची शेतकऱ्याची पोरं असं तर करत नाही. बरं महाराज, तुम्हाला शेतकरी पोरांना एकच हात जोडून सांगतो, इथून पुढे जगाचं ऐकू नका. कारण पालकांना पायावर, तुमच्या पायावर डोकं टेकून महाराज गादी उभा आहे, आणि गादी उभा राहून एक फक्त सांगतो, महाराष्ट्रात आजपर्यंत कोणत्याच गावात परत तारीख मिळावी म्हणून गेलो नाही, आणि आयुष्याच्या शेवटपर्यंत मरेपर्यंत खऱ्या अर्थानं परत तारीख मिळावी म्हणून महाराष्ट्रात कोणत्याच गावात जाणार नाही. फक्त काहीतरी बदल व्हावा ही मनोमन अपेक्षा आहे. म्हणून तुमच्या पायावर डोकं टेकून आजच्या कीर्तनात विनंती करतो, आपल्या पोरांना व्यवसायात उतरू द्या. कारण आपल्या माणसांची एवढी वाईट अवस्था झाली महाराज, आपलं पोरगा धंदा करणार, त्यात त्याचं बुड बसणार, आणि त्याची कर्ज भरता भरता आपलं आयुष्य जाणार. ही मानसिकता सोडा. अरे आमचं पोरगा चहाची टपरी चालवणारा असू द्या, पण टपरी चालवणारा सुद्धा 1000 रुपये कमवतोय. आज ताकदीमध्ये येऊन पहा, इकडे एमआयडीसी जाऊन पहा, काय हालेत महाराज. 15,000 रुपये पगारामध्ये आमचं जीवन जाळण्यापेक्षा सगळ्या तरुण पोरांना हात जोडून विनंती करतो, आता मला सांगा, पुण्याची विदारक अवस्था आणि तुमच्या भागातलं तुमचं वैभव सांगतो, खऱ्या अर्थानं आज तुम्ही 10 वेळा पुण्याला विकत घेऊ शकता, एवढी ताकद तुमच्यामध्ये आहे. फक्त काय झालंय, आम्ही स्वतःला समजून घेत नाही. कारण पुण्यात जर पाहिलं तर सगळ्यात छोटा शेतकरी 2 एकरचा आणि मोठा शेतकरी 10 एकरचा. तुमच्याकडे सगळ्यात छोटा शेतकरी 15 एकरचा आहे. बरं मला सांगा, आपला सगळा भाग पाण्याखाली आहे की नाही? आपल्याकडे महत्वाचं पीक कपाशी आहे. आता मला तुम्ही उत्तर द्या, एकरला किती क्विंटल कपाशी निघते? फक्त खरं बोला. 7 क्विंटलच्या आसपास कपाशी निघायला पाहिजे माझ्या हिशोबाने. मी शेतकरीची 7 क्विंटल. आता सध्या बाजार काय चाललाय? 10,000. किती झाले? आता आंतरपीक तूर आहे, किती निघती साधारण? तुम्ही तर गप्पच झाले. आता तुम्ही काय न्यायला आलोय का? बरं माझ्या गाडीत जाणार आहे किती घे? किती? 2 क्विंटल धरू आपण. आता सध्या रेट काय चाललाय? 7,000. 7 दुने 14. किती झाले टोटल? 84. आता मला सांगा, कपाशी कमीत कमी 4-5 एकरच्या आत आहे का आपली? मग किती झाले? 7.5च्या निम्मे किती? 4.25 लाख रुपये झाले. बाकी माल कोणते आहेत आपले? ऊस आहे तिकडं. मग तुम्ही तर सोन्यावरून पिवळे शेतकरी. मग मला सांगा, कमीत कमी आपलं 4 लाख रुपये का होईल, आपण वर्षाला उत्पन्न आहे का नाही गरीबातल्या गरीब शेतकऱ्याला? मग महिन्याला किती झाला पगार? 30,000 रुपये महिन्याला पगार पडला. शिवाय सकाळी गावात आहे, संध्याकाळी गावात आहे. त्या जावायच्या 15,000चा हिशोब देतो. ऐक, त्याला 30,000 पगार आहे, तुझ्या जावायच्या 15,000चा हिशोब घेऊन जा. पहिला विषय, तुला जावई लागतो मग त्याला फ्लॅट लागतो. बरं ते तुला काय माहिती, त्यांनी एकच हप्ता भरलाय, बाकी सगळे हप्ते फायनान्सचे. फक्त तुला दाखवाय फ्लॅट घेतलाय लग्न व्हावं म्हणून. 40% तर असेच फ्लॅट आहेत. मग आता हिशोब ऐका, चांगली खोली जर घ्यायची म्हटलं
तर चांगल्या ठिकाणी राहण्यासाठी कमीत कमी 4,000 रुपये भाडं आहे. 4,000 भाडं, 1,000 रुपये त्याला घ्यायची टाकी लागते. आज ते लिखित टोचलं कमी का 3,000चा किराणा पकड. किती झाले हिशोब करीत चला. तुमच्या बाजूने बोलून तुम्ही घेतोय. किती झाले 8,000 रुपये झाले. त्याला रोज ऑफिसला जाऊन यायला कमीत कमी महिन्यात 2,000चं तर पेट्रोल लागेल. किती झाले 10. मेडिकलला 1,000 रुपये. बरं तुझी बुद्धी शिटीत गेली माहिती तिला पाजूला 1,000 रुपये लागत. किती झाले वाजले 12 त्याची. राहिले किती 3,000. 2 वर्षांनी झाला पप्पूच्या ऍडमिशनलाच लागत 80,000. विकून 50 दिले तेव्हा तुझ्या जावयाचे पोराचं नातवाचं ऍडमिशन झालं तुझ्या. आणि तुला जावई लागतो नोकरीवाला. भानावर परिस्थिती एवढी भयानक आहे मला. आता हे सगळे वयस्कर बसलेत म्हणून मी आतापर्यंत जवळजवळ पाऊण तास दाबून होतो. मूळ रूपात मी आलो तुम्ही, कारण हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे महाराज. आणि जर ही परिस्थिती बदलणार नसेल तर कोणता अध्यात्म आम्ही जिवंत ठेवणार आहे. सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आमचं पोरग जर काही नाही मिळालं तर आत्महत्या करतंय. अरे ज्या माणसानं, मी माणूस म्हणतोय, जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणावर दंडवत अर्पित करून माणूस म्हणतोय, वयाच्या 16 वर्षापर्यंत अशी श्रीमंती पाहिली जी अंबानीकडे सुद्धा नव्हती, आणि वयाच्या 21व्या वर्षी अशी गरिबी पाहिली जी आजपर्यंत आम्ही पाहिली नाही. तरी त्या माणसानं कर्तृत्व असं गाजवलं. वयाच्या 21व्या वर्षी त्या तरुणानं शपथ अशी घेतली, एक दिवस पुष्पक विमान घ्यायला आलं. ज्या तरुणानं वयाच्या 8 वर्षापासून 16 वर्षापर्यंत फक्त समाजाकडून त्रास सहन केला, त्याने खऱ्या अर्थानं आज आम्हाला जर त्रास कोणी दिला आम्ही आतंकवादी होऊ नाही तर जीव प्राण सोडून देऊ, पण कर्तृत्व असं केलं की जगाच्या पाठीवर जगाची माऊली झाले. हे आयडॉल आमचे असायला हवे. आणि सध्या शेतकरी एवढे चांगले दिवस कुणाचे नाही. फक्त बाळांनो शेती करताना आता शेतीमध्ये समर्पण द्या. कारण आता आणि सप्ताह कमिटीला एक हात जोडून विनंती करतो, पटलं नाही हरकत नाही, आज ऐका. सप्ताह कमिटीला एक विनंती करतो की खऱ्या अर्थानं सप्ताह झाल्यानंतर जर काही रक्कम उरली तर गावातल्या सगळ्या तरुण पोरांना घेऊन खऱ्या अर्थानं पुढे जाऊ नका. फक्त शहरामधले मॉल दाखवायला घेऊन जा. याचं कारण असं सांगतो, आता आपल्याकडे धनामितीचं सुद्धा पीक होतं, पण जर ती धनामिती जर बाजार नसेल आपण काय करतो, ती कृषी उत्पन्न बाजार समितीत फेकून देऊन माघारी येतो. पण सगळ्या तरुण पोरांना हात जोडून सांगतो, एकदा मॉलला जाऊन पहा. त्याच ठिकाणी फेकून दिलेली तीच मेथी, तीच कोथिंबीर, तीच खऱ्या अर्थानं पालक ड्राय करून जवळजवळ 6 महिन्याला तरी एक्सपायरी येते. या 6 महिन्यामध्ये तीच जी जुडी आम्ही 10 रुपयाला विकतोय 60 रुपयाला मॉल मध्ये पॅकिंग करून विकली जाते. आता सगळ्या महिला वर्ग तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारतो. मला सांगा, इथं बसलेला किती आयांना असं वाटतं आपली मुलगी चांगली शिकून तिने उद्या नोकरी केली पाहिजे, स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे? त्यांनी टाळी वाजवा. मग जर तुमची सगळ्यांची अपेक्षा आहे तुमच्या मुलीने नोकरी केली पाहिजे तर 8 तास काम केल्यानंतर जर तुम्ही दमताय